नमस्कार मित्रांनो, मी राजीव गोसावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काय मित्रांनो, कसे आहात आपण? मित्रांनो, जुनं ते सोनं हे सदर आपण नेहमीच ऐकत असतो. मी आज घेऊन आलेलो आहे सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नवसाचा भाग 2 या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, नुकताच नवरा माझा नवसाचा भाग 2 हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला. मी देखील पाहिला. पहिला दिवस, पहिला शो मी पाहिला. संपूर्ण विक्रमच या चित्रपटाने मोडले. आता प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबरला सिनेमा दिवस, राष्ट्रीय सिनेमा दिवस असल्यामुळं तुफान गर्दी. थिएटरवरती प्रत्येक शो हाऊसफुल. असं म्हणावंसं वाटतं की मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत. सचिन, अशोक सराफ, सुप्रिया यांना पाहून पुन्हा त्या मराठी चित्रपटाच्या सुवर्णयुगाची आठवण झाली. मित्रांनो, चित्रपट पाहताना असं लक्षात येतं, चित्रपट सुरू व्हायच्या सुरुवातीला नवरा माझा नवसाचा भाग 1 ज्या कलाकारांनी काम केलं, पण दुर्दैवानं ते आपल्यामध्ये नाहीत, त्या कलाकारांचे फोटो, त्यांचं स्मरण या चित्रपटामध्ये प्रारंभी केलं आहे. आणि त्याबद्दल या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांना मनपूर्वक धन्यवाद. पहिल्या भागात आपण पाहिलं की नवस कसा फेडला जातो ते आपल्याला माहित आहे. दुसऱ्या भागात ही गोष्ट नवसाभोवती कशी फिरते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतं. नवस कोण बोलतो, नवस कोण फेडतो, त्यातील गमती जमती, धावपळ हे सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यासाठी चित्रपट जरूर पहा, नवरा माझा नवसाचा भाग 2. मित्रो, दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच नवरा माझा नवसाचा भाग 2 मध्ये त्यांना एक गुणी मुलगी असते. त्यांच्या मुलीची भूमिका केली आहे अभिनेत्री हेमल इंगळे यांनी. तर त्यांच्या जावाईची भूमिका केली आहे अभिनेते स्वप्नील जोशी यांनी. पहिल्या भागात आपण पाहिलं, गणपतीपुळेसाठी संपूर्ण प्रवास एसटी बसने केला होता. त्या भागात आपण महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी कंडक्टरची भूमिका केली होती, आपल्याला आठवत असेल. या दुसऱ्या भागात गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने केला. इथे अभिनेते अशोक सराफ टीसीच्या भूमिकेत आहेत. कंडक्टर प्रमाणेच टीसीच्या भूमिकेत सुद्धा अशोक मामांनी धमाल आणली. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, फार सुंदर काम त्यांनी या चित्रपटात केलं. मित्रांनो, या चित्रपटातील गाणे खूप सुंदर आहे. त्यासाठी चित्रपट मात्र थिएटरमध्ये पाहायलाच हवा. या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण राज्यामध्ये 20 सप्टेंबरला झालं. प्रत्येक थिएटर जर पाहिलं असेल, माहिती मिळाली असेल, तर प्रत्येक शो हाऊसफुल, भरगच्च भरलेली मंडळी. आणि खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा आपल्या मराठी चित्रपटाकडे वळाला असं म्हणता येईल. अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्यामुळेच म्हणता येईल की खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षक हा पुन्हा एकदा मराठी चित्रपटाकडे वळाला. मला नक्की वाटतंय, अगदी मला नक्की वाटतंय की याचा भाग 3 सुद्धा येऊ शकतो. चला निघूया, चित्रपट पाहूया, नवरा माझा नवसाचा भाग 2. बरं तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.